समजून घेतलो ना डायरेक्टच आज क्वेश्चन बघायला बरं का, म्हणजे चालूवर बघण्यासाठी पहिलं काय तयार करायचं आपल्याला, व्यापार खाते. तारीख किती आहे बरं 23 पत्रकाची, 31 मार्च किती आहे 20. तारीख कंपल्सरी टाकायचं बरं का, 31 मार्च 2020 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता. वर्षाला आठवायचं कधी पण. नेक्स्ट नफा तोटा खाते. इथं पण तारीख टाकता येईल ना, 31 मार्च 2020 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता. तुम्ही आज आलेले कालचं लेक्चर आहे बघा यूट्यूबला, ते बघा, त्याच्यामध्ये थेरी आहे काही लिहून दिलेली. ताळेबंदाला तारीख कशी टाकायचं, 31 मार्च 2020 रोजीचा किंवा रोजीचे किंवा रोजीची चाचीचे. खाते सेपरेट पानावर तयार करावं का, पेज बचत म्हणावं, एक तर गरीबी आहे म्हणावं आमच्या मागं. खाते नेहमी सेपरेट पेजवर तयार करायचं, हाप नको इकडं, हाप नको, सेपरेट पानावर तयार करा. वडावडीला एवढा वेळ लागते हा, तुमच्या अगोदर माझी तयार झाली काय राव. झालं, चलो खाली लिहा किंवा सेपरेटली पान. अगोदरचं तुमची थेरी लिहिलेली आहे ना, तिथं जागा उरली आहे का, अगोदरचं अर्ध पेज लिहिलेल्या ठिकाणी आहे की जागा. चला तिथे एक टिप लिहून घ्या, ट्रान्सफर कसं करायचं त्याच्या बाबतीत. हेडिंग टाका 23 पत्रक, 23 पत्रक सेपरेट पानावर लिहा वाटलंच, ज्यांच्याजवळ नाही ते. 23 पत्रक स्थानांतरित करावयाची पद्धत. 23 पत्रक स्थानांतरित करावयाची पद्धत म्हणजे आपल्याला क्वेश्चनमध्ये जे 23 पत्रक दिलेत त्याच्यातली नावेबाची पदं कुठं दाखवायची आणि जमाची पदं कुठं दाखवायची त्याच्या संदर्भात घ्या. खाली नंबर 1 पॉईंट टाका, नावे बाजू. नंबर 1 नावे बाजू डॅश, पुढे घ्या. 23 पत्रकातील 23 पत्रकातील नावे बाजूची पदे, नावे बाजूची पदे संबंधित खात्याच्या नावे बाजूस
डाव्या बाजूस आणि दुसरीकडे ताळेबंदाच्या संपत्ती बाजूस लिहावे, हे टिप पाठ करायचं बरं का, लिहून दिलेलं लिहावे, त्याच्या पुढे फुल स्टॉप करून यामध्ये दोन अपवादात्मक पदे आहेत. अपवादात्मक ही शब्द झाले का नाही इकॉनॉमिक्समध्ये, गटात न बसणारं. यामध्ये 2 अपवादात्मक पदे आहेत. नंबर 1 विक्री परत, त्याच्यामधलं रोमन अंकामधले 1 नंबर टाकायचं. नंबर 1 विक्री परत, डॅश करून घ्या. विक्री परत हे डॅश करून त्याच्या पुढे रिपीट. विक्री परत हे विक्रीमधून वजा करावे. टोटल किती अपवादात्मक पद आहेत म्हणलो बरं? 2. पहिलं कोणतं? विक्री परत म्हणले कशातून वजा करायचे? विक्रीमधून करायचे. आणि दुसरं कोणतं आहे तर खाली घ्या, त्याच्यामध्ये पॉईंट दुसरं पद कोणतं आहे? उचल हे डॅश करून, उचल हे भांडवल ऑब्लिक चालू खात्यामधून वजा करावे. झालं? हे कोणत्या बाजूचं सांगितलं आपण? नावे बाजूचं. आता नेक्स्ट पॉईंट घ्या, नंबर 2 जमा बाजू. तेरीज पत्रकातील जमा बाजूची पदे संबंधित खात्याच्या तेरीज पत्रकातील जमा बाजूची पदे संबंधित खात्याच्या जमा बाजूस, बोटमोडा लाव काय माझ्या नावानं, संबंधित खात्याच्या जमा बाजूस आणि दुसरीकडे ताळेबंदाच्या देयता बाजूस लिहावे. यामध्ये फुल स्टॉप देऊन पुढे, यामध्ये एकच पद अपवादात्मक आहे. खाली नंबर 1 पॉईंट टाका, त्याच्यातलं कोणतं पद आहे ते. एकच पद अपवादात्मक आहे. नंबर 1 खरेदी परत डॅश करून घ्या. खरेदी परत हे विक्री परत कशातून वजा करायचं म्हटलं होतं आपण? मग खरेदी परत कशातून करायचं? खरेदीमधून घ्या. मग खरेदी परत हे खरेदीमधून वजा करावे. झालं? ओके, एवढंच कन्सेप्ट होतं. काय म्हटलं बरं आपण? आता आपल्याला क्वेश्चनमध्ये तेरीज पत्रक दिले ना, एक
पहिली बाजू कोणती दिली आहे बरं आपल्याला, नावे, आणि दुसरी बाजू कोणती दिली आहे, जमा दिले. मग आपल्याला ते ट्रान्सफर कसं करायचे ते सांगितले, पण अगोदर इथले पॉईंट्स कसं टाकतो अगोदर, हो का, विवरण राशी नावे जमा, इथं पण नावे जमा, विवरण राशी. ताळेबंदाला पहिलं कॉलम कशाचं असते, देयता, आणि दुसरं संपत्ती. ओके, कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचा अगोदर. 23 पत्रकातील नावे बाजूची पदे संबंधित खात्याच्या कुठं म्हटलो आपण, नावेला. मग संबंधित म्हणजे कोणकोणते खाते बरं आपल्याला, एक पहिलं व्यापार खाते आणि दुसरं नफा-तोटा खाते. याच्या व्यतिरिक्त दुसरं खातं कोणतं आहे का, नाही. ताळेबंद खातं आहे का, नाही. काल सांगितलं आपण, काय म्हटलं बरं, ताळेबंदाला काय म्हणतो आपण, विवरण पत्रक म्हणजे रिपोर्ट आहे, बरोबर आहे ना. हे खातं आहे का आपलं, नाही. मग 23 पत्रकातील नावे बाजूची पदे ही संबंधितच्या नावेला म्हणते. मग संबंधित म्हणजे कोणते बरं, व्यापारच्या नावेला आणि नफा-तोट्याच्या नावेला. आणि दुसरीकडे कुठं दाखवायचे म्हणते आपल्याला, ताळेबंदाच्या संपत्तीला. ह्याच्या व्यतिरिक्त कुठं दाखवायचं आहे का, नाही. शॉर्टकट कसा, अजून नावे बाजूची पदं संबंधितच्या नावेला आणि दुसरीकडे संपत्तीला, याच्या व्यतिरिक्त कुठेही दाखवायचं नाही. याच्यामध्ये किती अपवादात्मक पद आहेत म्हणतो आपण, 2. पहिलं विक्री परत कशातून वजा करायचं, विक्रीमधून. आणि उचल कशातून करायचे आपल्याला, भांडवल किंवा चालू खात्यामधून. आलं लक्षात. पुन्हा नंतर जमा बाजूची पदं कशा कुठे येणार म्हणते, संबंधितच्या जमाला आणि दुसरीकडे देयताला. रिपीट बघा, तिथं लिहून दिलेलं आहे, जमा बाजूची पदे ही संबंधित खात्याच्या जमा बाजूस, जमाची जमाला आणि दुसरीकडे देयताला. ह्याच्या व्यतिरिक्त कुठेही दाखवायचं नाही. यामध्ये एकच पद अपवादात्मक आहे, ते म्हणजे कोणतं म्हटलं आपण, खरेदी परत. आणि जर खरेदी परत जर दिला असेल तर ती कशातून वजा करायचं म्हटलं आपण, खरेदीमधून. मग आजच्या क्वेश्चनमध्ये बघा बरं, आपल्याला विक्री परत दिले का हो नावे बाजूस, दिले ना. विक्री परत कशातून वजा करायचं म्हटलो बरं आपण, विक्रीमधून. मग विक्री त्याच्या अपोजिट साईडला, जमा साईडला आहे का पद, जमा साईडला आहे का, चेक करा. मग त्याला टिक करा, विक्रीला केलो. आता नंतर खरेदी परत उचल दिले का बघा बरं, अजून नावे बाजूस. उचल जर दिला तर आपण भांडवलातून वजा केलो असतो, आहे का उचल, नाही. चलो, आता जमाला किती अपवादात्मक असतात म्हणतो आपण, फक्त एकच. ते म्हणजे कोणतं म्हटलो, खरेदी परत. आणि जमा बाजूस खरेदी परत आहे का बघा, आहे. मग खरेदी परत हे कशातून वजा करायचं म्हटलो आपण, मग खरेदी इकडे त्याच्या अपोजिट साईडला आहे का बघा बरं, नावे साईडला आहे. तर त्या नावे साईडच्या खरेदीला टिक करा, केलो. आता बघा किती पदांना टिक झालेत बरं आपले, एक 5-6 पदं असतील, बरोबर आहे. टिक केलेली पदं हे इनरला लिहितात का आउटरला लिहितात बरं, इनरला. आणि ज्याला टिक नाही त्याचे अमाऊंट्स कुठं लिहितो आपण, आउटरला लिहित असतो. एवढं लक्षात आहे ना. चलो, ट्रान्सफर करायचं. मग आपण आता ट्रान्सफर कसं करायचं, अगोदर कोणती बाजू करायची 23 पत्रकातील, फास्ट होईल का, नाही ना. ओके, 23 पत्रकातील अगोदर कोणती बाजू करायची आपल्याला, नावे. मग नावेचं अजून एकदा कन्सेप्ट काय म्हणतो आपण, नावेची नावेला आणि दुसरीकडे संपत्तीला. ह्याच्या व्यतिरिक्त कुठं दाखवायचं आहे का, नाही. पहिलं पद काय आहे बरं, विविध ऋणको. ऋणको कुणाला म्हणतो आपण, ग्राहकाला. ऋणको कुणाला म्हणत असतो, ग्राहकाला. ग्राहकाकडून आपल्याला पैसा येणं असतं का आपण त्याला देणं असतं बरं, कस्टमरकडून आपल्याला पैसे येणं असतात ना. मग येणं ही आपली भविष्यातील काय असते, संपत्ती. दाखवा मग, विविध ऋणको. समान आहे ना याच्यावर, इनर का आउटरला, मग इनरला. किती रुपये, किती, 56. किती टिक केला बरं त्याला, एक टिक आहे का 2 टिक आहे, तर एक टिक असेल तर 2 ओळी सोडायचं, 2 टिक असतील तर 4 ओळी. असे किती टिक मार्क केला त्याच्यानुसार ओळी सोडत चला. झालं. नेक्स्ट पद काय आहे बरं, खरेदी. मग आता आपण खरेदी हे कशाचे खाते ठेवायला म्हणालो आपण, हे व्यवसायाची खाते येतं, बरोबर आहे. व्यवसायामध्ये काय करत असतो आपण, एखाद्या वस्तूचं उत्पादन करीत असतो आपण. मग आपल्याला खरेदी म्हणली असते, आता संपत्ती तर नाही आणि देयता सुद्धा नाही. मग आपल्याला ते प्रत्यक्ष का अप्रत्यक्षमध्ये मोडायचं आहे. मग आपल्याला व्यापार खात्याला कशाची पद दाखवतो म्हणतो आपण, प्रत्यक्ष. हे समजण्यासाठी लिहितोय बरं का मी.
आणि नफा तोटा खात्याला अप्रत्यक्षाची. ओके. व्यापार खात्याला कशाची पद? प्रत्यक्षाची. नफा तोटा खात्याला अप्रत्यक्षाची. हे नाही लिहिलं तरी चालते तुम्ही. प्रत्यक्ष म्हणजे काय म्हणतो आपण सोप्या भाषेत? उत्पादन करते वेळेस. आणि अप्रत्यक्ष म्हणजे काय? उत्पादनाच्या नंतर किंवा वर्षाच्या शेवटी म्हणतो आपण. मग खरेदी हे पद आपल्याला नेहमी कच्चा माल उत्पादन करण्यासाठी करावं लागते ना. म्हणजे उत्पादन करते वेळेस येईल तर ते व्यापारच्या नावेला खरेदी. समानात टिक केले का त्याला? तर इनर काउंटरला बरं किती रुपये? 1,10,000. नेक्स्ट काय बरं? संयंत्र व यंत्र. यंत्र म्हणजे मशिनरी. मशिनरी आपल्या भविष्यात आपल्याला त्याचा वापर करता येते ना. वापर करून ते पुन्हा विकून त्याच्यापासून आपण पैसा मिळवू शकतो. तर ते आपल्यासाठी काय झालं? संपत्ती. दाखवा मग. संयंत्र आणि यंत्र. इनर काउंटरला लिहायचंय किती रुपये? 1,60,000. लिहिलो. नेक्स्ट पद काय बरं? क्वेश्चन बघत चला कुठलं पद कुठं लिहायला आपण. नेक्स्ट पद काय? उपस्कर. उपस्करला दुसरा शब्द काय म्हणतो आपण? फर्निचर. फर्निचर ही आपली काय असते? संपत्ती. उपस्कर. इनर काउंटर समान आहे का त्याच्यावर? नाही. आउटरला किती किती? बाबू 1,05,800. जसं की खिशातले पैसे दिला असं तर हळू सांगायला. नेक्स्ट. माझ्या कानातून रगत निघाला असं म्हणल्यास. वेतन. बा वेतन म्हणजे काय म्हणतो आपण? पगार. पगार रोज उठून देताव का? नाही. कधी देतो आपण? एकतर महिन्याला किंवा वर्षाच्या शेवटी. मग ते प्रत्यक्ष झालं का अप्रत्यक्ष बरं? अप्रत्यक्ष म्हणल्यास व्यापारला का नफा तोट्याला बरं? नफा तोट्याला. दाखवा मग इथं. वेतन हे टिक केले का? मग इनर काउंटरला किती? 8,000. वा वा वा. आता आवाज आला. हा. नेक्स्ट. विक्री परत. विक्री परत कशातून वजा करायचं म्हटलं आपण? विक्रीमधून. मला सांगा विरोधार्थी शब्द तर येतात ना. ओके. येण्याच्या विरुद्ध काय असतं बरं? खर्चाच्या उलट काय असतं? खर्चाच्या उलट उत्पन्न. ओके. देयताच्या उलट काय? संपत्ती. अपोजिटच आहे ना. नावेच्या उलट काय बरं? जमा. तसं खरेदीच्या उलट काय असेल मग? विक्री. मग आता विक्री परत कशातून वजा करायचं म्हटलं आपण? विक्रीमधून. मग आता आपण खरेदी व्यापारच्या कुठं लिहिला बरं? मग विक्री कुठे येईल? व्यापारच्या जमाला. जमेला. जमेले का जमाला? विक्री. त्याच्यातून मायनस परत. किती रुपये आहे बरं परत? 1,000. भरत या परत. ओके. थांबा पाठीमागं राहिले. लेकरं महाग पडाले. तुम्ही पुढे जायला. हा. नेक्स्ट काय बरं? हस्तस्थ रोख. हस्तस्थ म्हणजे हातातील रोख शिल्लक ही भविष्यातील आपली काय असते? तर संपत्ती असते. घ्या. हसत रोख. किती रुपये आहे बरं? बोमलाल तर बोमलाल. 1,02,000 आहे. कच करावं कच नाही की 1,02,000. आकडे लिहिता येत नाहीत म्हणल्यावर कसं हो? उद्या कसं हिशोब ठेवणार लाखावरचे? हा. नेक्स्ट. चुकू दे हरकत नाही. प्रारंभन स्कंद. स्कंद म्हणजे काय बरं? स्कंद याचा अर्थ काय? बोमला. स्कंद म्हणजे काय? स्कंद म्हणजे नुसतं स्कंद म्हणतोय. लिहून घ्यावरी शब्द. स्कंद म्हणजे काय? माल. लिहावरी. मालाच्या संदर्भात कुठलीही संभावना असेल तर ती संभावना टिक होत नाही. स्कंद याचा अर्थ काय? माल. आणि प्रारंभन स्कंद. प्रारंभ याचा अर्थ काय? सुरुवात. सुरुवातीचा माल हे कंपल्सरी पद आहे बरं का व्यापारच्या
नावेल आणि तेही पहिल्याच ओळीला. प्रारंभन स्कंद पहिल्याच ओळीला लिहायचं बरं का. आता ओळ सोडला असाल तर लिहा, नसेल तर खाली लिहा. किती रुपये बरं? 35,600. प्रारंभन आठवत नसलं तर पारूला ध्यानात ठेवा. पारू कुठे येणार? व्यापारच्या नावेल आणि ते पहिल्याच ओळीला. नेक्स्ट, भाडे दर कर. कर आपण रोज उठून करताव का? नाही. तुम्ही करता वाटतं आहे की नाही? कर कधी असतं आपलं? महिन्याला किंवा वर्षाला असतं. मग ते प्रत्यक्ष झालं का अप्रत्यक्ष? बरं कशामध्ये मोडते? रोज उठून आपण भाडे दर किंवा कर करतो का किंवा देत असतो का? नाही. तर ती कधी म्हणतो आपण? महिन्याला किंवा वर्षाला म्हणतो. मग ते कशामध्ये येणार? तर ते अप्रत्यक्षामध्ये. आणि अप्रत्यक्षाची पद ही व्यापारला येणार का नफा तोट्याला? बरं दाखवा मग. भाडे दर आणि कर. मला वाटतं आम्ही कर करून लय दिवस झालं. किती रुपये अमाऊंट आहे बरं? 9,000. नेक्स्ट, जाहिरात. जाहिरात आपण रोज उठून करताव का? नाही. कधी करताव? एक तर महिन्याला किंवा वर्षाला करत असतो. मग ते प्रत्यक्षमध्ये मोडेल का अप्रत्यक्षमध्ये मोडेल? बरं अप्रत्यक्ष. हे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लक्षात येईल ना. प्रत्यक्ष म्हणजे काय म्हणतो आपण? रोजच्या रोज करणाऱ्या गोष्टी, केले जाणाऱ्या गोष्टीला काय म्हणायचं? प्रत्यक्ष. आणि प्रत्यक्षाची पद कुठं? व्यापारला. आणि जे महिन्याला किंवा वर्षाला करतो त्याला काय म्हणायचं? अप्रत्यक्ष. आणि अप्रत्यक्षाची पद कुठं? नफा तोटा खात्याला. आलं लक्षात? मग आता काय म्हटलं आपण शब्द? जाहिरात. रोज करतोय का? नाही. महिन्याला किंवा वर्षाला. मग ती प्रत्यक्ष म्हणायचं का त्याला अप्रत्यक्ष? बरं मग अप्रत्यक्ष म्हणल्यास व्यापारला का नफा तोट्याला? बरं दाखवा मग इथं. जाहिरात किती रुपये? बरं 9,600. नेक्स्ट, झालं? कुठे येते का? नाही. चलो बा इकडे लक्ष द्या. नावे बाजूची जेवढी काय पद होते बा, नावेची नावेला आणि दुसरीकडे कुठे दाखवलो? जमाला, संपत्तीला. ह्याच्या व्यतिरिक्त कुठे दाखवलं का? नाही. आणि एकच पद अपवादात मग कोणतं होतं? विक्री परत. आणि विक्री परत कशातून मायनस केलं आपण? विक्रीमधून. ह्याच्या व्यतिरिक्त कुठं दाखवलं का पद? नाही. पण जर समजा एखाद्याने विचारले तुम्हाला जाहिरात नफा तोट्याला का लिहिलं, सांगता येईल का? कशाला लिहिलं आपण? त्या मास्तरने येड्याने लिहिलं म्हणून आम्ही लिहिलं म्हणा तिथं, आहे का नाही? किंवा आमच्या मॅडमने लिहित होते तिथंच आम्ही लिहिलं. जाहिरात नावेला, नफा तोट्याच्या नावेलाच का आलं? व्यापारच्या नावेला काय येऊ शकत नाही? अप्रत्यक्ष. म्हणजे आपण ते रोज उठून करत नाही. कारण नावे बाजू ही खर्चाची असते, त्याच्यामुळे आपण नावेला लिहिलो. आणि जमा बाजू आपली कशाची असते? उत्पन्नाची. मग ती खर्च आपण जमा साईडला लिहू शकतो का? नाही. सरळ तिथं काय म्हटलं? नावेची नावेलाच दाखवा. याच्या व्यतिरिक्त कुठं दाखवायचं का आपल्याला? नाही. नंतर आता नेक्स्ट कोणती बाजू बरं आपली? आता जमा बाजू. मग आता जमाची पद कुठे येतील बरं? जमाची जमाला. आणि दुसरीकडे याच्या व्यतिरिक्त कुठं दाखवायचंय का? नाही. सांगा बरं आता. पहिलं विक्री पद लिहिलाव, त्याची अमाऊंट लिहायची राहिली. किती रुपये बरं? 2,40,000. त्याच्यातून किती वजा करायचे? तो 1,000 जर वजा केलो तर आउटरला किती येईल बरं? अच्छा, 2,39,000 लिहा. लगेच चालू त्याला आपण आउटरला काढून घेतलं. झालं. नेक्स्ट पद काय बरं? विविध धनको. ऋणको कुणाला म्हणतो म्हटलं आपण? ऋणको म्हणजे कोण असतो? शेजारी राहतो का आपल्या? नाही. शब्द ध्यानात ठेवा, शब्दाचे अर्थ ध्यानात ठेवा बरं का. ऋणको म्हणजे ग्राहक, कस्टमर. ओके. आणि धनको, धनको, धनको म्हणजे सावकार. कोण? सावकार. शब्द लिहा. शब्दाचे अर्थ लक्षात राहिले तर बरंच आहे. ऋणको म्हणजे कोण? ग्राहक. ग्राहकाला माल विकतो का त्याच्याकडून माल घेतो आपण? कॉमनली जनरली आता रस्त्याने जाताना येताना दुकानं दिसतात का नाही तुम्हाला? त्याच्यावर विचारतोय, काय अलग पुस्तकातलं विचार नाही तुम्हाला. माल ग्राहकाला काय विकतो आपण? माल. आणि सावकाराकडून काय करत असतो बरं आपण? माल घेत असतो. म्हणजे समजा आता उदाहरणार्थ तुमचं एखादं किराणा दुकान आहे. किराणा दुकानामध्ये काय काय विकलं जाते बरं? समजा बिस्किट पुडे उदाहरणार्थ.
बिस्किट पुढे काय त्यानं स्वतः बनवतं आणि लगेच तिथंच विकतंय का? नाही. तर त्यानं काय करतं बरं, एखाद्या व्यापाऱ्याकडून म्हणजे त्या सावकाराकडून, बरोबर आहे, त्याच्याकडून माल आणतो आणि तो आपल्यासारख्या कस्टमरला विकत असतो, बरोबर आहे ना. मग इथं प्रत्येक गोष्टी दुकानदाराची नगदीच होत असतात का? दुकानात मला सांगा, प्रत्येक दुकानांमध्ये नगदीच व्यवहार होतात असं काय का? नाही. तर तिथं काय होत असतात बरं, उधार सुद्धा व्यवहार होत असतात. आणि ते उधार व्यवहार जेव्हा येत असतात तेव्हाच हे ऋणको आणि धनकोचं जन्म होतं. कशाचं? ऋणको आणि धनकोचं. आलं लक्षात. ग्राहकाला जर समजा उधार जर दिलो तुम्ही, मग ग्राहकाकडून पैसे आपल्याला आज न उद्या यायचेत ना, आपल्याला यायचेत, म्हणून ही भविष्यातील आपली काय होती, संपत्ती. म्हणून कुठं आलं बरं, तो संपत्तीला. जसं आपण सावकाराकडून आपण माल खरेदी केला, मग त्याला उधार घेतला, आज न उद्या त्याला पैसे द्यावं लागते ना, बरोबर आहे. द्यायचे म्हणले असते कुठे येईल मग आपल्याला, देयताला. आता तुम्हाला ही शब्द मला माहित आहे, पाठ आहे, तर तुम्हाला फिक्स माहित आहे, ऋणको संपत्तीला येते आणि धनको देयताला येते. पण काय येते त्याचे कारण असे ध्यानात ठेवायचं. घ्या मग, धनको किती रुपये बरं, काय बोलता की काय नाही की राव, किती, 99,600. ओके, चलो नेक्स्ट. खरेदी परत. विक्री परत कशातून वजा केलो, मग खरेदी परत कशातून करायचंय, करा मग मायनस परत, नुसतंच परत लिहा, 2000, 1,08,000. पप्पांनी दिले ते मला 1,10,000 रुपये, त्याच्यातले 2,000 रुपये खर्च केलो, राहिले किती माझ्याजवळ, 1,08,000. झालं. चलो नेक्स्ट बोंबला, भांडवल. ओके, आता वर्ष, नावं बिले अवघड आहेत राव. कोण कोण आहेत, वर्षा आणि हर्षा, ही दोघं नवरा बायको आहेत आपल्या नजरेमध्ये, बरोबर आहेत ना, पार्टनर्स आहेत ना. मग पार्टनर्स बघा, व्यवसाय करायचे, संसार करायचे, तर त्यांना तिथं भांडे कुंडे आणावं लागते का नाही, बरोबर आहे. मग आपल्याला ते आज न उद्या द्यायचे. भांडवल कंपल्सरी पद कुठे येते आपल्याला, देयता बाजूस, भांडवल. ओके, पहिलं कोण आहे बरं, वर्षा. पहिलं नवऱ्याचं नाव येत असते ना, वर्षा. किती रुपये, वर्षाचं किती आहे, 1,80,000. बहुतेक मोठ्या घरचे आहे की नाही, त्याला 4 ते 5 ओळी सोडा. नेक्स्ट कोण आहे बरं, हर्षा. किती रुपये, 60,000. हा गरीब घरचा आहे. झालं. नेक्स्ट, बँक कर्ज. बँकेचं कर्ज घेतल्यास आज ना उद्या आपल्याला ते परत द्यावं लागते ना, का घेऊन पळून जातो का आपण, नाही. द्यायचे म्हणलेस ते कुठे येईल बरं, देयताला. दाखव मग इथं, बँक कर्ज. प्रत्येकाला 4-5 ओळी सोडा बरं का वरती. किती रुपये आहे बरं बँक कर्ज, 16,000. लिहिलो. नेक्स्ट पद झाले, एवढेच आहेत का, ट्रान्सफर आलं एवढं तर आम्हाला कॉलेजमध्ये पण येते म्हणावं, आहे की नाही. नेक्स्ट, समावना क्रमांक 1. समावनेचे नेहमी किती इफेक्ट होतात, 2, बरोबर आहे. समावनेचे नेहमी किती, 2 इफेक्ट होतात. मग आता समावना क्रमांक 1 काय म्हणते बघा बरं, वाचा. 60 ना, हां 60 वाचा. वाचा कलावले बाबा, मोठ्यानं वाचा हो. ओके, 31 मार्च 2020 रोजी मालाचे मूल्य किती आहे म्हणते बरं, 74,000 आहे म्हणते. 31 मार्च आपलं वर्ष कधी संपले बरं, 31 मार्च 2020ला, म्हणजे वर्षाच्या शेवटी किती रुपयाचं माल शिल्लक आहे म्हणते बरं, 74,000चा. याचाच अर्थ काय, आपण सुरुवातीचं म्हणले की त्याला शब्द काय वापरतो, प्रारंभन, बरोबर आहे. आणि शेवटचं म्हणले की त्याला शब्द काय वापरतो, संवरण स्कंद. मग शेवटचा जी काय माल आहे ती भविष्यात आपण वापरणार आहोत ना, मग भविष्यातील आपली काय असेल बरं इकडं, संपत्ती. दाखव पहिला इफेक्ट, संवरण स्कंद. संवरण स्कंद किती रुपये बरं, 74,000. घेतलो. मग आता एकच इफेक्ट दाखवलो ना, आता दुसरा इफेक्ट दाखवायचे. मग ती माल आपल्या व्यवसायातच शिल्लक आहे ना. प्रारंभन व्यापारच्या कुठं आलतं, मग संवरण शेवटचं कुठे येईल बरं, व्यापारच्या
जमाला दाखवा. संवरण स्कंद किती रुपये आहे बरं? 7 × 4,000. ओके झालं. आणखीन एक ह्याच्यामध्ये समावून कशी विचारतात. समजा संवरण स्कंद बाजार मूल्य आहे 70,000. किती रुपये म्हटलो? लक्ष द्या, 70,000. आणि त्याचे लागत मूल्य आहे 74,000. कधी पण जर समजा संवरण स्कंदाचे जर समावणीमध्ये जर 2 अमाऊंट जर देतात, झाले असतील क्वेश्चन्स तुम्हाला, समावणीमध्ये जर 2 अमाऊंट जर दिले असतील तर तेव्हा कोणतं घ्यायचं? जी कमी आहे ती घ्यायची. मग कोणती कमी आहे बरं याच्यामध्ये? 70,000. लक्षात राहील ना ते? चलो नंतर. पण सध्या आहे का आपल्याला अशी समावून येतं? नाही. नेक्स्ट वाचा, एक एक जण वाचा. हां वाचा. घसारा आकारा. कशावर आकारा म्हणते? यंत्र व संयंत्रावर. घसारा याचा अर्थ काय बरं? घसारा याचा अर्थ काय? बोमला चुकू द्या, सांगा बरं. घसाऱ्याचे इफेक्ट कसे होतात? कॉलेजमधलं सांगा, हरकत नाही. घसाऱ्याचे इफेक्ट कसे येतं? देवा रे देवा. चला लक्ष द्या. घसारा याचा अर्थ काय? डॅश करून लिहा त्याच्या पुढे. झीज नुकसान. ओके, झीज ऑब्लिक नुकसान. मला वाटते प्रत्येक जेवढे तुम्ही चॅप्टर शिकला त्याच्यामध्ये घसारा आहेच, फक्त विसर्जन चॅप्टर सोडलं तर. आतापर्यंत ह्याच्यामध्ये घसारा म्हणजे काय? झीज किंवा नुकसान. घसारा हे नेहमी 2 प्रकारची संपत्ती असतात आपली. एक चालू संपत्ती आणि दुसरं स्थिर संपत्ती. त्या चालूला आपण अस्थिर सुद्धा म्हणतो आपण. आलं लक्षात? कोणकोणते संपत्ती आहेत आपल्याला? एक चालू म्हणजे अस्थिर आणि दुसरं स्थिर संपत्ती. घसारा हे नेहमी स्थिर संपत्तीवरच आकारले जाते. कोणत्या संपत्तीवर आकारलं जाते? स्थिर संपत्तीवर. अस्थिरवर आकारते का? नाही. मग स्थिर म्हणजे कोणकोणते बरं? आपल्या डोळ्याला दिसणारे. पहिलं इमारत, बरोबर आहे. नेक्स्ट काय बरं? यंत्र, फर्निचर, मोटार गाडी. कोणती? मोटार गाडी इत्यादी. म्हणजे स्थिर संपत्ती आहेत. हे घसारा करण्याचं कारण काय असते? मी पुस्तकाच्या बाहेरचं सांगतोय बरं का, थोडं डिटेलमध्ये सांगायला. ह्याच्यावर घसारा का आकारतो आपण तर बघा, लक्ष द्या. कधी पण बघा, उदाहरणामध्ये आपण मोटार गाडी घेतलो. आज घेताना आपण त्या मोटार गाडीची किंमत होती 1 लाख रुपये. 2 वर्षांनी तुम्हाला त्याचे 2 लाख रुपये येतात का? नाही. विकल्यानंतर किती येतात बरं? कमी येतात का पैसे जास्त येतात? कमीच येणार आहेत ना. समजा उदाहरणामध्ये मी घेतलो होतो ही कितीला? 1 लाखाला घेतलो होतो. विकलो कितीला मी? 80,000ला विकलो. किती रुपयाला? मी जास्त किमतीने विकलाव का कमी किमतीने विकलाव बरं? कमी किमतीने विकलाव, बरोबर आहे. पण किती रुपये कमीने विकलाव? 20 रुपये का? 20,000 कमीने विकलाव. मग 20,000 रुपये हे आपलं फायदा झाला का नुकसान झाला बरं? नुकसान झालं ना. हे नुकसान आपल्याला सहन करावं लागते का समोरच्या पार्टीला सहन करावं लागले? आपल्या स्वतःला सहन करावं लागले, बरोबर आहे ना. हे नुकसान का बरं? तर त्याची आपण व्हॅल्यू कमी होत जाईल, म्हणजे त्याचं झीज होत जाईल. लक्षात? ती झीज किंवा ती नुकसान यालाच आपण आपल्या अकाउंटच्या भाषेमध्ये काय शब्द वापरतो? घसारा. किती रुपये घसारा झाला बरं आपला? किती रुपये घसारा झाला? रिपीट करतोय. वस्तूची किंमत आपल्या खरेदी करताना आपण 1 लाख, विकलो कितीला? लॉस किती झाला? लॉस याचा अर्थ आपलं काय झालं? घसारा झालं. आलं लक्षात? कशामुळं? त्याची झीज होत आली ती आपली, बरोबर आहे. म्हणजे कुठली स्थिर संपत्ती बघा तुम्ही, ते आहे त्या किमतीनं कधीच विकलं जात नाही. त्याच्यामुळं स्थिर संपत्तीवर नेहमी घसारा आकारत जात असतो. आणि नेहमी अमाऊंट जर दिले तर अमाऊंटनुसार, नसेल तर टक्केवारी देत असतात. मग आता टक्केवारी किती टक्के घसारा आकारा म्हटलंय बरं आपल्याला? 5%, बरोबर आहे. मग नुकसान वाढवताव का कमी करताव बरं? कमीच करत चालावं लागते ना आपल्याला, बरोबर आहे. मग आता किती टक्के कमी करत चालायचे आपल्याला? 5%. कशावर करायचे म्हटलंय बरं? यंत्र व संयंत्रावर. मग यंत्राची अमाऊंट बघा बरं किती आहे? 1,60,000 गुणिले किती टक्के?
5 भागिले 100 बरोबर. लक्ष द्या हो का, भागाकारामध्ये 2 झिरो कटले, 2 झिरो कटले. आता गुणाकार तर 5चा पाडा येते की, 5 झिरो 0, 5 झिरो 5 सक्क 30ला 0, हाच्याले 3, 5 1 5 आणि 3 8, म्हणजे किती आलं बरं 8,000 रुपये. काय आलं बरं आपलं घसारा. मग घसारा हे प्लस करायचे का मायनस म्हटलं बरं, काय करायचं आहे मायनस करा. मग मायनस किती टक्के बरं 5% घसारा. किती रुपये 8,000. 8,000 मायनस करून बघा राउटरला. किती येते बरं 1,52. ओके, मी कसं काढलो 1,52,000. अगोदर 1,60,000 मधले 1.5 लाख बाजूला काढून घेतलो, 10,000 रुपयेमधून 8,000 काढलो, त्याच्यातले किती राहिले 2,000, म्हणजे टोटल किती झाले माझे 1,52,000. म्हणजे फोड करून घेत चालायची कधी पण. झालं. आता समावनेचे नेहमी किती इफेक्ट होतात म्हणतो आपण 2. घसारा तर मायनस केलो, त्याच्या अगोदर किंमत किती होती बरं 1,60,000. घसारा मायनस करून आता सध्या त्याची किंमत किती झाली 1,52,000. मग 8,000 रुपये आपलं नुकसानच होईल ना. मग ही नुकसान आपण रोज उठून करत असतो का नाही, कधी काढणार आहोत वर्षाच्या शेवटी. कधी वर्षाच्या शेवटी. मग ती प्रत्यक्षमध्ये येईल का अप्रत्यक्षमध्ये येईल बरं अप्रत्यक्षमध्ये. म्हणजे अप्रत्यक्षाचा अर्थ व्यापाराला येईल का नफा तोट्याला येईल बरं नफा तोट्याला. मग ती खर्च किंवा नुकसानच आहे ना. मग खर्च म्हणल्यास आपण नफा तोटा खात्याच्या कुठं दाखवायचं म्हणतो आपण नावेला, आणि उत्पन्न म्हणलं की जमाला. मग आता मी कुठं दाखवू बरं खर्च म्हणल्यास नावेला दाखव. मग किती टक्के 5%. कशावर बरं संयंत्र व यंत्रावर घसारा. शॉर्टकट लिहा वाटलंच. 5% यंत्रावर घसारा. किती रुपये फक्त गेलो. नेक्स्ट काय म्हणते बरं समावना झाली ना. हां, हे पुस्तक इथलं मधलं आणि वर्किंग नोट लिहून घेता ना तिथं. हां, प्रत्येक बोर्डाच्या एक्झाममध्ये कंपल्सरी तुम्हाला वर्किंग नोट द्यायचं बरं का. वर्किंग नोटला 2 मार्क असतात. ओके, अमाऊंट्स कसे काढलात ते दाखवायचं असते. झालं. बोला, मला पण सांगा. म्हणजे आज पहिला दिवस आहे म्हणून थोडं सायलेंट व्हा म्हणा, पुन्हा पुन्हा सांगता म्हणून आम्ही काय हवं आहे की नाही. कारण मी लई मुली बघितलं असं सुरुवातीला आले एवढं सायलेंट असतात, पुन्हा अक्षरशः पाया पडतो गबस माय असं करत बसावं लागते आम्हाला. चलो, काय म्हणते बरं नेक्स्ट समाव ना. अदत्त खर्च कशाचं आहे पण ते वेतनाचं. किती रुपये म्हणते वेतन 700 रुपये. काय आहे ते अदत्त. अदत्त याचा अर्थ काय म्हणतो आपण देणं. काय म्हणतो देणं. अदत्तच्या उलट काय असतं अदत्तच्या उलट पूर्वदत्त. लिहून घ्या. अदत्तच्या उलट काय पूर्वदत्त. हे शब्द पण तुम्हाला विरुद्धार्थी करून दिलोय का तर ध्यानात राहावं म्हणून, नाहीतर लिखाण करून द्यायची एवढी काही गरज नाही. अदत्तच्या उलट काय पूर्वदत्त. घेतलो. अदत्त म्हणजे काय द्यायचंय पण अजून दिलोय का नाही. आणि पूर्वदत्त याचा अर्थ काय दिलोय पण एक्स्ट्रा दिलोय ना त्याला. कधी कधी तुम्ही एखाद्याला देताना आगाऊ पैसे देतो का नाही. आगाऊ दिलेले काय करत असतो आपण त्याला पूर्वदत्त म्हणत असतो. आगाऊ दिलेले पैसे परत घेताव का त्याला सोडून देताव बरं. तुम्ही एखाद्याला आगाऊ दिलात ते पैसे परत घेताव का त्याला सोडून देताव परत घेत असताव. बरोबर आहे ना. म्हणजे त्याला एक्स्ट्रा गेले ते चुकून ते त्याच्यातून मायनस करून घेत असताव. पण आता एखाद्याला द्यायची होती आपल्याला XYZ किती का रक्कम, परंतु आता आणखीन द्यायचंय किती म्हणते बरं अदत्त. दिलोय का अजून त्याला नाही द्यायचंय ना. मग द्यायचंय म्हणल्यानंतर आपल्याकडे पैसे यायलेत का जायलेत बरं आपले जायलेत. इमॅजिन तर करता येते ना. द्यायचे म्हणल्यास पैसे जायलेत मग जाणार आहेत म्हणल्यास आपलं खर्च का उत्पन्न बरं. पैसे खिशात येत असले तर भारी वाटते. पैसे खिशातून जात असतील तर कसं तरी वाटते का नाही. म्हणजे काय ते आपलं
खर्च आहे, मग खर्च नेहमी काय करत असतो संबंधित पदामध्ये प्लस, वेतनाचा आहे तर वेतनमध्ये प्लस. अदत्त किती रुपये द्यायचेत 700. अगोदर किती दिलतो 8600, आता अजून किती द्यायचे तर 700, म्हणजे टोटल किती द्यायचेत बघा राउटरला, किती 9300. 9300. समावण्याचे नेहमी किती इफेक्ट होतात 2. आपण सध्या किती इफेक्ट दाखवला, एकच दाखवला ना, अजून एक दाखवायचंय. मला सांगा, रिपीट करतोय आणखीन एकदा. द्यायचे अजून दिलतो का नाही, द्यायचे म्हणल्यास आपलं खर्च होईल का उत्पन्न म्हणलो बरं, द्यायचे खर्च वाढेलच ना आपलं, म्हणून त्या संबंधित पदामध्ये काय केलो आपण प्लस केलो, बरोबर आहे. सिंगल इफेक्ट झाला. आता दुसरा इफेक्ट, द्यायचे पण लगेच दिलोय का, भविष्यात कधी ना कधी त्याला द्यायचंय ना आपल्याला, द्यायचे म्हणल्यास इकडं कुठे येईल वरती देयताला, दाखवा मग इकडं. अदत्त कशाचे द्यायचे, वेतनाचे. किती रुपये बर, भुमलाल तर भुमलाल 700 घेतलो. नेक्स्ट, अच्छा, वर्षा आणि हर्षा कोणत्या प्रमाणात म्हणते 2:1, म्हणजे टोटल किती हिस्से करायचे आपल्याला 3 हिस्से करून 3 मधले 2 हिस्से कोणाला द्यायचे तर वर्षाला, आणि 3 मधला 1 हिस्सा कोणाला द्यायचंय हर्षाला द्यायचंय. ओके, पण आता सध्या आपल्याला लगेच काढायचे का, काय वाटून द्यायचे का इथं नाही, कधी टॅली करून नंतर वाटून द्यायचं असते. चलो नंतर नेक्स्ट समावना. हां, बुडीत कर्ज किती रुपयाची तरतूद करायची म्हणते 1600. नेहमी बघा बुडवतं आपलं कोण, आपले पैसे कोण बुडवते, व्यापारी बुडवते का ग्राहक बुडवत असते बरं, ग्राहकच बुडविणार आहे ना. ग्राहकाला शब्द काय म्हटलो आपण, ऋणको का धनको, ऋणको. एक्झाममध्ये जर समजा नुसतं बुडीत कर्ज जरी म्हटलं तरी ती कशावर येते म्हणायचं, ऋणकोवरच येते म्हणतो आपण. मग आता किती रुपये बुडविले म्हणते बरं आपले 1600. मला सांग, ग्राहकाकडून मला टोटल किती रुपये यायचे होते, लगेच मिळाल ते का नाही, मला 56,000 यायचे होते, पण बुडालेत किती म्हणते, मग बुडालेत म्हणल्यास त्याच्यात वाढवू का कमी करू बरं, कमी. प्लस का मायनस, मायनस. बुडीत कर्ज किती रुपये बरं 1600, मायनस करून बघा राउटरला. 56,000 मधून 1600 वजा केलो तर राउटरला. आणि महत्वाचं, गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी येत नसलं तर सरळ सांगा, मी करून दाखवत जाईन बरं का. आणि ती कसं करायचं त्याच्यासाठी सुद्धा प्रॅक्टिस कसं करून घेईन तुमच्याकडून. 54,400 तुम्ही सांगालात म्हणून मी लिहायलोय अमाऊंट्स. ओके, मग आता समावण्याची किती इफेक्ट दाखवलो आतापर्यंत, एकच दाखवलो ना. बुडीत कर्ज ऋणकोमधून काय केलो आपण मायनस. बुडीत कर्ज एखाद्यानं आपलं बुडविल्यानंतर आपल्याला भारी वाटते का नाही, मग आपलं काय बरं ते खर्चच झालं, नुकसान होईल. मग नुकसान म्हणल्यास रोज उठून बुडविणार आहे का ग्राहक आपलं नाही, तर वर्षाच्या शेवटी, बरोबर आहे. मग नफा तोटा खात्याच्या कुठं बरं नावीला, दाखवा इथं. बुडीत कर्ज किती रुपये बरं 1600. नेक्स्ट झालं, कुठे येते का नाही. ओके, चलो आता राहिले का बरं आपलं टॅलीच राहिले ना, बरोबर आहे. टॅली उद्याच्या क्वेश्चन्समध्ये बघायचं. आजच्या क्वेश्चनमध्ये फक्त आपल्याला मला सांगायचं होतं तुम्हाला ट्रान्सफर तेवढं, पण